आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी ग्रामदैवताला निधी दिला नाही सुधारण्यासाठी। मी त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये दिली, ह्याची जाणीव तरी कमीत कमी हिरेअप्पू आणि त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांना हवी होती। 200 आणि 500 रुपये जर माधवीलतासारख्या सभेला जर पैसे देऊन आणावं लागत असतं तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव त्यांचं काय असू शकतं। हे माधवीलतांचा सुद्धा अपमान या भाजपच्या लोकांनी केलेला आहे। केवळ 4 रस्ते केले म्हणजे आणि बोर्ड लावले म्हणजे काम केलं असं नाही आहे। नगरसेवकाचे कामं तुम्ही जर मीच केलं म्हणून दाखवत असाल। विधानसभा निवडणुकीची रंगमाळी रंगात आली आणि शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोटे हे आज पदयात्रेच्या निमित्तानं आज आपल्याशी भेटतात। आपण त्याच्याशी संवाद साधतो। पहिलाच प्रश्न घेतो आपण की काल उद्धव ठाकरे आले होते आणि उद्धव ठाकरेंना तुम्ही भेटायला गेला। त्यापूर्वी बंडेंनी आरोप केला होता की उद्धव ठाकरेंचा तुम्ही अपमान केला आणि त्यांनी जाहीर माफी मागावी। काय नेमकी चर्चा झाली, कसं? काहीही तसं घडलेलं नाही। मी कधीच उद्धव ठाकरेंचा असेल आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा कधीही मी अपमान केलेला नाही आणि पुढेही करणार नाही, कारण ते माझे पण नेते होते। मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलं। 6 वर्ष म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून मला काम करायला मिळालं। सगळ्यांना माहिती आहे, उद्धव साहेबांनीच उलट मला सांगितलं की आम्ही तुम्हाला तिकीट देऊ शकलो नाही आणि ह्याच्यासमोर कोके साहेब होते, अनिल देसाई साहेब होते, त्या सगळ्यांसमोर त्याची चर्चा झाली आहे, त्याचा अवाप्य झालेला आहे। मी खरं तर शिवसेना कधीही सोडली नसती, पण मी शिवसेनेचा तिकीटच्या मला तिकीट माझं काही कारण नसताना कापलं गेलं। खरं तर मी तर त्यावेळेस मला AB फॉर्म मिळाला असता तर मी आज शिवसेनेचा आमदार राहिलो असतो आणि शिवसेना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली असती। मला एक प्रश्न राहतो की तुम्हाला सन्मानाची जागा मिळाली आणि मंचावर तुम्ही बसलेले होते। हो जरूर, कारण उद्धव साहेबांचे माझे संबंध चांगलेच आहेत। तसं असतं तर मला स्टेजवर सुद्धा येऊ दिलं नसतं। ही वस्तुस्थिती आहे। मी एकटाच उमेदवार होतो मित्र पक्षाचा की जिथं मी स्टेजवर होतो आणि उद्धव साहेबांच्या बाजूचीच खुर्ची मला सन्मान दिली गेली होती। त्यामुळं उद्धव साहेबांचं प्रेम माझ्यावर कायम राहिलेलं आहे। त्यांनी कधीच आत्तापर्यंत मी त्यांच्याबद्दल सुद्धा कधीही एक शब्दाने टीका केली नाही। असं म्हणायचं की उद्धव ठाकरे हे नेहमीच तुमच्या म्हणजे श्रद्धास्थानी मी शिवसेनेत असताना अनेक वेळा त्यांना कोणीतरी सांगितलं की महेश कोटेंना हार्टचा प्रॉब्लेम आहे। त्यावेळी अनेक वेळा त्यांनी सांगितलं की तुम्ही कशाला घाबरता, ऑपरेशन करून घ्या, रिस्क घेऊ नका, पाहिजे तर मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मी घेऊन देतो। हे अनेक वेळा उद्धव साहेबांनी सर्व शिवसैनिकांच्या समोर बोललेलं सगळेजण त्याचे साक्षीदार आहेत। आला एक आणखी एक प्रश्न की शहर उत्तरचं राजकारण करत असताना अनेकांचे आरोप प्रत्यारोप होतात की एक महायुतीचे नेते असं म्हणतात की बाबा 35 वर्ष महेश कोटे यांच्याकडे महापालिका होती, ताब्यात होती, त्यांनी काय केलं या शहर उत्तरसाठी, ते सवाल उपस्थित करतात। त्या काळामध्ये सगळे जे नगरसेवक होते त्यांना चांगलं माहिती आहे, पक्षाचे असेल विरोधी पक्षाचे असेल, शहर उत्तरला न्याय देण्याचं काम मी केलं। चंदन शिवनाथ विचारात त्यांना किती निधी त्या काळामध्ये मिळाला। मी सभागृह नेता असताना असेल किंवा ह्याच्यात असेल मी पदावर असताना बजेटच्या माध्यमातून अनेक मोठा निधी त्यांनी घेतला माझ्याकडून आणि त्यांनी त्याच वेळी विकासाची कामं केलेली आहे। दलित वस्तीचे निधीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मी दिला, अस्थिवाराला सुद्धा निधी मी दिला, अनेक बुद्ध विहारांना सुद्धा मी त्या ठिकाणी सुधारण्यासाठी निधी दिलेला आहे आणि हे सगळेजण जाणून आहेत। त्यावेळेस जे दलित वस्तीचा निधी इकडं तिकडं कधीही वळवू दिला नाही। पण एक प्रश्न असा की बाबा नेहमी शहर उत्तरच्या विकासाच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा दलित वस्तीचा आहे, तो निधी परत कुठेतरी वळता केलेला जातो असा तुमचा? ज्या मोठमोठ्या कॉलन्यामध्ये आणि जिथं विजय देशमुख मालकांच्या जमिनी आहेत त्याचे 7-12 पाहिजे तर मी सादर करू शकतो। त्या ठिकाणी त्यांनी जिथं वस्ती नाही अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी ते निधी वळवलेला आहे। मग हे पाप नाही आहे का? दलित वस्तींचे तुम्ही जर बघितलं, कालच मी माने वस्तीमध्ये फिरत होतो, इतके घाण त्या ठिकाणी ड्रेनेजची भरलेली होती। अनेक दलित वस्त्यांमध्ये आज विकासात निधीची गरज आहे। शासनाने एवढा मोठा निधी दलित वस्तीच्या माध्यमातून दलित वस्ती सुधारावेत म्हणून दिला असताना तो निधी दुसरीकडे फिरवणं हे कितपत योग्य आहे? त्याचा खुलासा विजय देशमुखांनी करावा। त्यांच्याच समाजाचे, त्यांच्याच पक्षाच्या नागनसुरी आणि
त्यांच्या विरोधात ह्याच्या बाबतीत PIL सुद्धा दाखल केलेला आहे. मग हे आरोप बिनबुडाचे असतील तर त्याचा खुलासा का केला नाही? विजय देशमुख किंवा त्यांच्या ज्या सहकारी आहेत नगरसेवकमध्ये महापालिकेमध्ये ज्यांनी काम केलं त्यांनी ठामपणे सांगायचं होतं की हे निधी पळवलेला नाही किंवा बळवलेला नाही. तर त्यांना जर तसं असतं तर त्यांनी खुलासा केला असता. ते खुलासा करत नाही म्हणजे त्यांना ते आरोप मान्य आहेत. आणि निश्चित ह्याचा कोर्टाच्या माध्यमातून हे सगळं उजेडात उद्या येणारच आहे. नक्कीच एखाद्या मागासवर्गीय विकासाचा निधी जर का वर्ग करण्यात आला तर तो कायद्याने गुन्हा होतो. हे नक्कीच पुढच्या प्रोसेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील. पण अण्णा एक प्रश्न की काल हिरेअबूंच्या वाड्यामध्ये बैठक झाली असं कळतंय आणि त्या बैठकीमध्ये सगळे मानकरी होते. काय सांगा? कुठलेही मानकरी नव्हते त्या ठिकाणी. त्यांना बोलवण्यात आलं. हिरेअबू खरं तर माझे मित्र आहेत पण अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहताय त्यांना जे 2 गाळे मार्केट यार्डमध्ये दिले त्यापासून विजय देशमुखच्या PA म्हणून त्यांनी काम करण्याचं काम चालू केलेलं आहे. समाजाला दिशाभूल करण्याचं काम ते करतात. कुठल्या अर्थी धर्माच्या परंपरेच्या नावाने आजपर्यंत कधीही हिरेअबू वाड्यामध्ये कुठल्याही पक्षाची मिटिंग लागली नव्हती. मग आजच लावण्याची पाळी आली. शिंदे साहेब सुद्धा उभारले होते. त्यांनी बाजूच्या त्या गणपती मंदिराच्या बाजूला तिथं मिटिंग घेतली पण हिरेअबू वाड्यामध्ये कधी घेतली नाही. ह्याच्यावरून लक्षात येतं आहे की हिरेअबू त्यांचे आता पूर्णपणे PAचं काम. मला असं म्हणायचं आहे का की हिरेअबू धर्माच्या परंपरेच्या नावाखाली हे राजकारण? आम्ही बघा सिद्धरामेश्वर हे ग्रामदैवत आहे आणि ग्रामदैवताच्या बद्दल आदर सगळ्या समाजातील लोकांना आहे. खरं तर हिरेअबूंनी ग्रामदैवतांच्या ह्याच्यामध्ये राजकारण आणणं फार चुकीचं आहे. उलट आजपर्यंत कुठल्याही नेत्यांनी ग्रामदैवताला निधी दिला नाही सुधारण्यासाठी. मी त्या ठिकाणी 1.5 कोटी रुपये दिली. ह्याची जाणीव तरी कमीत कमी हिरेअबू आणि त्यांच्या बाकीच्या सहकाऱ्यांना हवी होती पण त्यांनी ती जाणीव विसरली आणि सोयीस्करपणे विसरली. मी त्याच्यावर राजकारण करू इच्छित नाही पण सिद्धेश्वर भक्त जे खऱ्या अर्थाने आहेत सिद्धरामेश्वरसुद्धा वरून पाहतायत की हे ज्या पद्धतीने वागतायत ते त्यांच्या नावाचा दुरुपयोग कशा पद्धतीने करतायत हे सिद्धरामेश्वरसुद्धा ग्रामदैवत म्हणून पाहतायत. अण्णा विशेष म्हणजे काल एक जाहीर सभा झाली मानवी लताची आणि ती म्हणजे विळी घरकुल परिसरामध्ये की जो तुमचा बालेकिल्ला असा किती फरक पडू शकतो असं तुम्हाला वाटतं? मला काल पाहायला मिळालं त्यांना तिथले बिडी घरकुलच्या लोकांनी पूर्णपणे नाकारलं. एकही कार्यकर्ता तिथं बाहेर पडला नाही. नागरिक तिथं बाहेर पडला नाही. त्यांना बाहेरचे माणसं आणावे लागले. 200-200 आणि 500-500 रुपये जर माधवी लतासारख्या सभेला जर पैसे देऊन आणावं लागत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव त्यांचं काय असू शकतं? त्यांची इतकी क्रेज आहे की त्यांच्या नावावर खरं तर लोक येतात आणि यायला पाहिजे. जे घडलं तुम्ही मध्यामध्ये बघितला तिथं काही लोक पैसे देऊन आणले नाहीत पण बिडी घरकुलमध्ये त्यांना पैसे देऊन लोक आणावं लागले. हे माधवी लतांचा सुद्धा अपमान या भाजपच्या लोकांनी केलेला आहे. माधवी लताचा अपमान भाजपाने केला असा जरी त्याचा कुठे याचा तर आणखी एक प्रश्न अणुत्तरित राहतो आणि त्या प्रश्नाचा खुलासा महेश कोटेंनी करायला असं म्हणतो की महाविकास आघाडीचा धर्म इतर घटक पक्ष पाळताना दिसत नाही आहे. मतदारसंघामध्ये तुम्ही एकला चलो याच्या भूमिकेत दिसताय. काँग्रेस आणि शिवसेना दिसत नाही आहे. म्हणजे हे कुठं म्हणजे आता बघा सुशील बनपट्टे असतील सगळे काँग्रेसचे लोकसुद्धा माझ्याबरोबर आहेत. शिवसेनेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत. शिवसेनेचे लोकांबरोबर बोलतो मी. काँग्रेस आणि शिवसेना दोन्हीचे नेते माझ्याबरोबर आहेत. दोन्हीचे कार्यकर्ते प्रामुख्याने आहेत. सुशील बनपट्टे सुद्धा ह्या ठिकाणी उघडपणे या ठिकाणी काम करत आहेत आणि अनेक लोक आहेत. मी कोणाची नावं घेऊ इच्छित नाही. पण अण्णा तुम्ही ज्या पद्धतीनं रणधुमाळी सुरू केली आहे ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणेचा जो दाखला आहे त्याच्यामध्ये तुम्ही अनेक नेत्यांच्या सभा घेतल्या चांगल्या मोठ्या सभा झाल्या पण ह्याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांची किंवा शिवसेनेच्या नेत्यांची जिथं काँग्रेस पक्षांची ताकद आहे त्या भागामध्ये मतदान मला होईल हे तुम्हाला येणाऱ्या 23 तारखेला दिसून येईल. असं म्हणतात की काँग्रेसचे संस्कृती स्वतः काँग्रेसचेच नेते महादेवांना चाकवते हे माझे निवडणूक प्रमुख आहेत. त्यामुळे तुम्ही जे सांगताय ते अतिशय चुकीचं आहे. तसं काहीही नाही आहे. ते स्वतः आपल्या या ठिकाणी निवडणूक प्रमुख झालेच नसते. तसं जर काय असतं आता दावा कसा करताय की आता तुम्ही त्या पक्षामध्ये सर्वच पक्षाचे लोक माझ्याबरोबर आहेत. सर्व समाज माझ्याबरोबर आहेत. सर्व समाजाच्या लोकांना माहिती आहे की मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. मी फसवून मतं घेणाऱ्यापैकी नाही आहे. 20 वर्ष त्यांना साथ दिली. त्यांनी आजपर्यंत कधी त्यांना साथ दिली नाही. त्यांचे प्रश्न समजून घेतले नाहीत. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या नाहीत. सॉल्व करणं तर फार लांबच्या गोष्टी आहेत.
केवळ 4 रस्ते केले म्हणजे आणि बोर्ड लावले म्हणजे काम केलं असं नाही आहे. नगरसेवकाचे कामं तुम्ही जर मीच केलं म्हणून दाखवत असाल, 3 वर्ष मी वारंवार सांगतोय, 3 वर्ष झालं महापालिका झाली नाही आणि ह्या 3 वर्षाचा जो बजेट आहे तो वापरून तुम्ही लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताय. पण लोक आता सुज्ञ झालेले आहेत. लोक स्वतः आम्हाला सांगतात, आम्हाला समजतंय अण्णा, आम्ही जे करणार आहे ते जरूर करणार आहेत, तुमचा विजय निश्चित आहे असं लोकातून सांगतात. आणि लोकांनी एकदा जर इलेक्शन हातात घेतली तर कुणाच्या बापाला ते थांबत नाही. दलित निधी त्यांनी त्यांच्या जागी असलेल्या ठिकाणी वापरला. होईल काही दुरुस्ती मी 100% दुरुस्ती करेन आणि दलित वस्तींमधला जो अन्याय आज आहे तो दूर करेन. नुसतं दलित वस्तीच नाही, असेल सगळ्या लोकांना मी आतापर्यंत सभागृहात येत असताना सुद्धा भरपूर निधी दिलेला आहे. अनेक भागातला पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे, अनेक ड्रेनेजचे प्रश्न सोडवलेत. यापुढे सुद्धा 100% न्याय देण्याचं काम मी जरूर करेन.